रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा अंतिम भाग. मुंबईमधल्या नरिमन पॉइंटवरच्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संमेलन भरलं होतं. त्यासाठी देशविदेशातून अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स जमले होते. आनंद हॉटेलच्या पायऱ्यांवरून समुद्र पाहत होता. मनाच्या एका कोपऱ्यात अधूनमधून वेदना उमटत होती. ही वेदना पुन्हा पुढे तरी व्यक्त करून कमीही होण्यासारखी नव्हती. तेवढ्या जवळचं कुणी नव्हतंच. इथं नव्हे, कुठंच नव्हतं. जे घडलं त्याला मी एकटा जबाबदार नाही असं म्हणून मनाची समजूत घालायचा प्रयत्न केला, तरी मनाचा दुखरा कोपरा ठसठसतच राहिला. कुणीतरी पाठीवर थाप मारली तसा तो भानावर आला. त्यानं वळून पाहिलं. इंग्लंडमध्ये दोस्ती झालेल्या आणि आता मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या प्रकाश अष्टेकराचे घारे डोळे आनंदानं चमकत होते. जग लहान आहे हेच खरं. तू इथं भेटशील असं माझ्या डोक्यातच नव्हतं बघ. प्रकाश, अरे मलाही हे अपेक्षितच नव्हतं. आता तुला आमच्या घरी आलंच पाहिजे. रात्रीचं जेवण आमच्या घरी करूया. रात्री येईन. नीमा कशी आहे? घरी येशील तेव्हा भेट होईलच. आनंद आणि प्रकाश आपले इंग्लंडमधले दिवस आठवण्यात आणि तिथल्या माणसांविषयी बोलण्यात रंगून गेले. दुपारचं जेवण झाल्यावर आनंद आपल्या खोलीत विश्रांतीसाठी जायला निघाला, पण प्रकाशनं त्याला सोडलं नाही. आनंद, आज टाटा थिएटरमध्ये आपल्यासाठी खास संस्कृत नाटक ठेवलंय. सगळे डेलिगेट्स येतील. त्यानिमित्तानं सगळ्यांच्या संमेलनाबाहेर मोकळेपणानं भेटी होतील. चल, आपणही जाऊया. आनंदच्या मनात नाटक पाहण्याची मुळीच इच्छा नव्हती. गेल्या कित्येक वर्षात त्यानं एकही नाटक पाहिलं नव्हतं. नाटक पाहायचं म्हटल्यावर मनातल्या आठवणींच्या मोहळावर कुणीतरी दगड टाकल्यासारखं व्हायचं. त्यामुळे तो दमून कष्टी व्हायचा. उकळतं पाणी अंगावर पडलं तर कालांतरानं जखमा भरून येतात, पण डाग तसेच राहतात ना. अनुपमा त्याच्या जीवनात केवळ 3 महिनेच आली होती, पण त्याच्या संपूर्ण जीवनावर तिच्या आठवणींची छाप कायम राहिली होती. इंग्लंडमधल्या वास्तव्यातही तो कधी नाटक बघायला गेला नव्हता. आता पुन्हा कशाला त्या फंदात पडायचं? पण या कशाचीच प्रकाशला कल्पना नव्हती. आनंद अविवाहित आहे अशी त्याची समजूत होती. आनंद, इथलं टाटा थिएटर तू पाहिलंयस का? कुठल्याही पाश्चात्य रंगमंदिराइतकंच उत्तम आहे ते. आपल्या देशात आहे म्हणून तुच्छतेनं बघू नकोस. नाटकही चांगलं आहे. स्पष्टपणे उत्तम संस्कृत बोलतात सारे कलाकार. मागं पाहिलंय मी या ग्रुपचं नाटक. प्रकाशला चुकवण्यासाठी आनंद म्हणाला, मला संस्कृत समजत नाही रे. अरे, आधी इंग्लिशमधून कथानक सांगितलं जातं. हा एक नवा अनुभव घ्यायचा. आज मुंबईमध्ये कोण केवळ संस्कृत भाषिक असतं आणि नाटक करतं? या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी आहेत. तुला समजलं नाही तर मी समजावून सांगेन. माझ्याकडे नाटकाचं परिचयपत्र आहे. आनंद निरुपायानं उठला. समुद्राला सामोरा गेला. जिथं जमीन संपते तिथं टोकावर विज्ञानाची मदत घेऊन टाटा थिएटर उभारलं होतं. दोघंही आत गेले. प्रकाश थिएटरच्या आतल्या बाजूचं अलंकरण, वास्तूचं वैशिष्ट्य याविषयी सांगत होता. त्याचवेळी आतली घंटा वाजली. थिएटरचं आवार भरून गेलं होतं. इतरांबरोबर आनंद आत जाऊन स्थानापन्न झाला. तिसरी घंटा होताच आतून एका आवाजानं साऱ्यांचं स्वागत केलं. सुस्पष्ट उच्चार, आधी इंग्लिशमधून आणि त्यानंतर संस्कृतमधून. मान्यवर रसिक जन हो, आज आम्ही भारतातील पुरातन आणि अतिश्रेष्ठ नाटककार भास यांचे सुप्रसिद्ध नाटक स्वप्न वासव दत्ता सादर करत आहोत. तो आवाज कधीतरी ऐकल्याचा आनंदला भास झाला. पूर्वीही त्यानं असंच निवेदन ऐकलं होतं. मान्यवर रसिक जन हो, आज आम्ही संस्कृत कवी, पहिला कादंबरीकार बाणभट्ट विरचित कादंबरी नामक कथेवर आधारलेले महाश्वेता नावाचे कन्नड रूपक सादर करत आहोत. अनुपमाचं हे निवेदन अजून जसंच्या तसं कानात आहे काय? आनंद अस्वस्थ झाला. निवेदन पुढं चाललं होतं. संस्कृत ही आपल्या देशातली अत्यंत पुरातन भाषा आहे. त्यातही भासाचे नाव अजरामर आहे. त्याला सरस्वती देवीच्या चेहऱ्यावरील मंद हास्य असं म्हटलं जातं. भास कवीने लिहिलेल्या 12 नाटकांपैकी अत्यंत प्रसिद्ध पावलेलं नाटक म्हणजेच स्वप्न वासव दत्ता. भासांच्या सर्व नाटकांना अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागलं. तेव्हा हे एकमेव नाटक त्या परीक्षेतून पार पडलं असं म्हटलं जातं.
यातील उत्प्रेक्षा लक्षात घेतली तरी त्यातून नाटकाचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. निवेदनातील तपशिलाकडे लक्ष न देता आनंद विचारात गढून गेला होता. हा आवाज कुणाचा? अनुपमाचा असेल काय? म्हणजे ती इथंच असेल काय? म्हणजे आपल्या कानावर जे आलं ती बातमी खोटी होती तर? ही संस्कृत नाटक म्हटल्यावर माझं मन तिचाच विचार करत आहे. हा आपल्याच मनाचा खेळ तर नसेल ना? प्रकाश आनंदला म्हणाला, पाहिलंस, तू म्हणत होतास समजणार नाही म्हणून. किती बारीक सारीक तपशीलही देत आहेत. आमच्या निमाची धाकटी बहीण याच कॉलेजमध्ये शिकते, ती सांगत होती. कोण आहेत ह्या? विले पार्ले कॉलेजमध्ये संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत ना? त्यांनी दिग्दर्शन केलंय या नाटकाचं. नेहमीच त्या मुलींकडून सुंदर नाटकं बसवून घेतात. यंदा कालिदास महोत्सवात त्यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. तू नाही वाचलंस? त्यांचं नाव काय आहे? आनंदच्या आवाजाला सूक्ष्म कंप सुटला होता. प्रकाशचं उत्तर त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर ठरणारं होतं. अनुराधा की कायचं आहे? नीट आठवत नाही. निमाची ओळख आहे त्यांच्याशी. त्या कॉलेजमधल्या सगळ्या जणी त्यांची ओळख करून घ्यायला टपलेल्या असतात. प्रत्येकीला आशा असते त्यांच्या नाटकात आपल्यालाही चान्स मिळावा म्हणून. आजूबाजूच्या प्रेक्षकांनी त्यांना श्श म्हणून त्यांचं बोलणं थांबवलं. प्रकाश गप्प बसला. निवेदन अजूनही सुरूच होतं. मत्स्य देशीचा सुंदर राजा उदयनची शिष्या, नंतर प्रेयसी आणि अखेर पत्नी झालेली अवंती देशाची राजकुमारी वासवदत्ता रूपमती, सुशीला आणि सद्गुणी होती. हे नाटक तिच्या सद्गुणांचा परिचय करून देतं. कोणतीही स्त्री पतीसाठी हवा तो त्याग करू शकेल, पण पतीच्या प्रेमात वाटेकरी म्हणून येणाऱ्या सौतीचं कधीही स्वागत करू शकणार नाही. वासवदत्ता याला अपवाद आहे. पतीच्या यशासाठी पद्मावती नावाच्या मगध राजकुमारीला वश करून घेण्यासाठी ती आपल्या प्रेमाचा त्याग करते. त्यामुळे ती श्रेष्ठ सद्गुणी म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे, वेषांतर करून ती पद्मावतीच्या मैत्रिणींच्या रूपात पतीच्या विवाहातही सहभागी होते. वासवदत्तेसारखी पत्नी मिळाली म्हणून उदयन धन्य होतो. आपली पत्नी लावणकात आगीमध्ये मरण पावल्याच्या खोट्या बातमीमुळे कष्टी झालेला उदयन झोपी जातो. तेव्हा अचानक वासवदत्ता त्याला भेटते. ही भेट त्याला स्वप्नवत वाटते, म्हणून नाटकाचे नाव स्वप्न वासवदत्ता असं आहे. प्रत्येक स्त्रीची नेहमीच पतिप्रेमाची अपेक्षा असते. वासवदत्तेला तसाच पती लाभला होता. पत्नी मृत झाल्याची बातमी समजली तरी तो सतत तिच्याच ध्यानात मग्न असे. स्वप्नात वासवदत्ता भेटली याच समाधानात तो राहत होता. अशा तरल मनाच्या नायकाचं हे नाटक आहे. इतिहासकाळी राजाला बहुपत्नीत्वाची अनुमती असली तरी तो सतत वासवदत्तेच्या स्मरणात रमला. अशा उदयन राजाच्या आणि वासवदत्तेच्या प्रेमाची कथा स्वप्न वासवदत्ता. कवी भासांचा काळ कालिदासाच्या पूर्वी आणि अश्वघोषाच्या नंतरचा मानला जातो. असे नाटकरत्न आपल्यासारख्या विद्वानांसमोर सादर करण्याची अनुमती आम्ही सभा रसिकांकडून नम्रपणे मागत आहोत. तर रसिक हो, सादर करत आहोत स्वप्न वासवदत्ता. नाटक सुरू झालं. प्रत्येक पात्राच्या वावरण्यातून वेशभूषा, संवादांची फेक, इतर सुशोभन यामधून दिग्दर्शकाची अभ्यासवृत्ती दिसत होती. पण आनंदचं तिकडे कुठंच लक्ष नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. तो आवाज कुणाचा असेल? ती खरोखरच अनुपमा असेल काय? या नाटकातल्या कलाकारांची नावं केव्हा सांगतील? दिग्दर्शन, संगीत, कला, नेपथ्य वगैरे वगैरे. प्रकाश नाटक पाहण्यात मग्न झाला होता. तो म्हणाला, एवढी कसली घाई? नाटक संपल्यावर सगळ्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बोलावून परिचय करून देतील ना. उगाच का अधीर होतोयस? आता नाटक पहा बरं आधी. नाटक पाहण्यात आनंदला रसच राहिला नव्हता. कथानक आधीच सांगितलं होतं. राजा राणी राजकुमारी यांची ही कथा. उदयनचं विरह दुःख, वासवदत्तेच्या प्रेमाची कथा. आनंद नाईलाजानं समोरची दृश्य पाहत होता. भोवतालचे सगळे प्रेक्षक मात्र नाटक पाहण्यात गढून गेले होते. आनंदला कधी एकदा नाटक संपेल असं झालं होतं. तर प्रकाश मात्र उत्साहानं, आनंद, वेशभूषा तर पहा, कुणीतरी जाणकार व्यक्तीनं केल्यासारखं दिसतंय ना, असं काहीतरी म्हणत होता. आनंदचं तिकडे लक्षच नव्हतं. प्रचंड टाळ्यांच्या कडकडात नाटक संपलं. आनंदही त्या आवाजानं वास्तव जगतात आला. त्यानंतर नटनट्यांचा परिचय करून देण्यात आला.
सहाय्यकांचा परिचय झाला. क्षणाक्षणाला आनंद अधिकच वैतागत होता. होय, निसंशय अनुपमाच ती. प्रचंड टाळ्यांच्या कडकडात अनुपमा रंगमंचावर आली. हीच अनुपमा काही वर्षांपूर्वी अशीच रंगमंचावर आली होती. प्रेक्षकांमध्ये आनंद वसला होता. आजही तशीच परिस्थिती आहे. त्यावेळी महाश्वेता नाटकाची नायिका म्हणून रंगमंचावर आलेली अनुपमा आता खरोखरच महाश्वेता होऊन रंगमंचावर उभी होती. तोच आत्मविश्वास, तेच लागवी बोलणं, तीच नाटकाविषयीची अपार श्रद्धा. आनंदला हातापायातली शक्ती नष्ट झाल्यासारखं वाटलं. प्रकाश आनंद दोघंही नाट्यगृहाबाहेर आले. आनंदचं काहीतरी बिनसल्याचं प्रकाशच्या लक्षात आलं होतं. कदाचित प्रकृती बरी नसेल असं त्याला वाटलं. त्यानं सुचवलं, चल आनंद, घरी जाऊया. तिथं तू विश्रांती घे. नको नको, आज मी काही येत नाही. तू प्लीज मला सांग, माझं डोकं खूप दुखतंय. सॉरी रे. का? तुला नाटक नाही आवडलं का? मला तर फारच आवडलं बाबा. केवळ अद्वितीय. मी तुला ओढून आणलं म्हणून तर वैतागला नाहीस ना? तूच सांग. तुला तुमच्या गावात असं नाटक बघायला मिळालं तरी असतं काय? तेही खरंच म्हणा. अनुपमा अशा प्रकारे समोर येणं आणखी कुठंही शक्य नव्हतं. त्या प्राध्यापिका अनुराधांनी काय सुरेख दिग्दर्शन केलं होतं, नाही का? अनुराधा नव्हे रे, अनुपमा. नावात काय आहे आनंद? माझ्या तर अजिबात नावं लक्षात राहत नाही. पण आनंदच्या दृष्टीनं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. प्रकाशला जी गोष्ट अगदी कमी महत्त्वाची वाटत होती, त्यावर आनंदचं जीवन सर्वस्व अवलंबून होतं. पण कुणाला सांगणंही अशक्य होतं. प्रकाशनं कितीही आग्रह केला तरी तो प्रकाशच्या घरी जायला तयार झाला नाही. समोरच्या समुद्रातल्या लाटांपेक्षाही मोठमोठ्या विचारलहरी त्याच्यावर चाल करून येत होत्या. अखेर प्रकाश निराश होऊन निघून गेला. प्रकाशची पाठ वळताच आनंद पुन्हा थिएटरमध्ये शिरला. प्रेक्षक बाहेर पडल्यामुळे नोकर माणसं थिएटरची दारखिडक्या बंद करत होते. इतर आवराआवरी चालली होती. आनंद सरळ ऑफिसमध्ये गेला. ऑफिस आवरून तिथली माणसंही बाहेर पडायच्या तयारीत होती. आनंदनं तिथल्या क्लार्कला अडवून विचारलं, मला अनुपमांचा पत्ता द्याल? कोण अनुपमा? अहो, आता जे नाटक झालं ना, त्याच्या दिग्दर्शिका. मला त्यांचा पत्ता हवाय. त्यांचा पत्ता? अहो, त्या कपाटाला कुलूप लावलंय. रजिस्टर त्यात ठेवलंय. कदाचित त्यात मिळेल. अहो, मग पहा ना. आत्ता? आता मला शक्य नाही. त्या विभागाची माणसं निघून गेली. पण रात्रीच्या वेळी तुम्हाला त्यांचा पत्ता कशाला पाहिजे? तुम्ही कोण आहात? तुमचं त्यांच्याशी काही नातं आहे काय? होय. तर मग आमच्याकडे कशाला पत्ता मागतात? क्लार्कनं थोड्या संशयानंच विचारलं. हे पहा, तुम्हाला पत्ता हवा असेल तर उद्या सकाळी 11 वाजता या. संबंधित माणसं इथं असतील. आता आम्हाला उशीर होतोय. आमची लोकल चुकेल. आनंदला सारून ते निघून गेले. आनंद निराश होऊन थिएटर बाहेर आला. केवळ तिचा पत्ता मिळाला नाही म्हणून आपलं मन एवढं निराश झालं. त्यावेळी आपण पत्राचं उत्तर लिहिलं नाही तेव्हा अनुपमाला काय वाटलं असेल? त्यावेळच्या अनुपमाच्या असहाय्यतेचा आज आनंद प्रत्यक्ष अनुभव घेत होता. त्यावर विचार करता करता आपण त्यावेळी फार मोठी चूक केली. ही भावना दाटून येऊन त्याचं मन आणखी अपराधीपणाच्या भावनेत बुडून जात होतं. जड पावलांनी आनंद आपल्या हॉटेलकडे वळला. त्याला नाटकातलं अनुपमेचं निवेदन आठवू लागलं. प्रत्येक स्त्रीची नेहमीच पतिप्रेमाची अपेक्षा असते. वासव दत्तेला तसा प्रेमळ पती लाभलाही होता. पण बहुपत्नीत्वाची सर्वमान्य पद्धत असतानाही केवळ वासव दत्तेवर प्रेम करणाऱ्या उदयनविषयी ती किती भावुकपणे सांगत होती. माझ्या वागण्याच्या पार्श्वभूमीवर तिला ते अधिकच भावलं असेल. म्हणजे आपल्याविषयी तिच्या मनात किती तिरस्कार असेल. ती विलेपार्ल्याच्या कॉलेजमध्ये संस्कृत शिकवत असल्याचं आनंदला आठवलं. तिकडे फोन करून चौकशी केली तर? पण एवढ्या रात्री तिथल्या ऑफिसमध्येही कुणी असणार नाही. दुसऱ्या दिवशी तो कॉन्फरन्सच्या कुठल्याही सभेला गेलाच नाही. प्रकाशलाही भेटला नाही. अनुपमाचा पत्ता मिळवण्यासाठी त्यानं हॉटेल बाहेरून तिच्या कॉलेजला फोन केला. क्लार्कनं चौकशी केली. अहो, त्या रजेवर आहेत. तुम्ही कोण बोलतात? आणि काय पाहिजे? मी त्यांचा नातेवाईक आहे. मला त्यांचा पत्ता द्या ना. पत्ता लिहून घेऊन पुढं काहीही न बोलता आनंदनं फोन ठेवून दिला. आता अनुपमाला भेटलंच पाहिजे. चुका करणं हा मानवाचा सहज धर्म आहे. चूक सुधारून पुढे जगत राहणं हेच विवेकीपणाचं लक्षण आहे. अनुपमाला भेटण्यासाठी जायला कुठली वेळ सोयीची वगैरे विचार न करता
आनंद निघाला. टॅक्सीत बसून त्यानं ड्रायव्हरला बांद्राचा पत्ता सांगितला. कालचं नाटक फारच छान झालं म्हणून वसंत आणि सत्यानं एकमुखानं सांगितलं होतं. सगळ्यांना घरी पोचवून त्यांनी अखेर अनुपमाला निरोप दिला होता. तिनंही त्यांना म्हटलं होतं, याचं श्रेय केवळ माझं नाही, माझ्या विद्यार्थिनींचं, भास्कवीचं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांचं आणि प्रेक्षकांचं. वसंत या नाटकाच्या सादरीकरणासाठी केलेली मदत ती विसरली नव्हती. आजची सकाळ नेहमीपेक्षा जरा उशिरा उगवली होती. सकाळची सगळी कामं आवरून अनुपमा नाटकाच्या पुस्तकांच्या ढिगामध्ये जमिनीवर बसली होती. पुढे कुठलं नाटक बसवायचं? कन्नड संघासाठी एक बसवायचं आहे, एक कॉलेज डेसाठी बसवलं पाहिजे. उज्जैनला कालिदास महोत्सवामध्ये एक खास नाटक बसवलंच पाहिजे. शिवाय नाट्यस्पर्धा आहेच. अशा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ती नाटकं निवडणं खरोखरच फार कठीण होतं. एक नाटक निवडलं की त्या मागच्या ऐतिहासिक माहितीचे तपशील मिळवणं आलंच. तशी पुस्तकं कुठं मिळणं शक्य आहे? दारावरची बेल वाजली. सखूबाई नुकतीच गेल्यामुळे दरवाजा केवळ पुढं लोटला होता. अनुपमा बसल्या जागेवरूनच म्हणाली, येस, कम इन प्लीज. आनंद आत आला. हातातलं नाटकाचं पुस्तक चाळत असलेल्या अनुपमानं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि ती उठून उभी राहिली. अनपेक्षितपणे त्याला पाहताच ती गंभीर झाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. काही क्षण स्तब्धतेत गेले. सर्वप्रथम अनुपमानं स्वतःला सावरलं आणि अतिथी धर्माचं पालन करत ती म्हणाली, कृपा करून बसा. एकेकाळी ज्या व्यक्तीच्या 2 ओळींसाठी ती दिवसच्या दिवस फक्त पोस्टमनची वाट पाहत होती, आणखी काहीही न करता तीच व्यक्ती आता पत्र न लिहिता स्वतःच समोर हजर झाली आहे. ज्याच्या स्मरणात रात्ररात्रभर ताऱ्यांमध्ये नजर ठेवून तपश्चर्या केली गेली, तो समोर येऊन बसला आहे. आनंद, काहीतरी करून तू ये आणि या नरकातून बाहेर पडायचा मार्ग मला दाखव. म्हणून कितीतरी व्रत केली, उपवास केले, नवस बोलले. तो माणूस आज समोरच आहे. त्यावेळी तिनं लाचारपणे लिहिलं होतं, मी किंवा माझ्या वडिलांनी तुमच्या आईंची कुठल्याही प्रकारे फसवणूक केलेली नाही, याची साक्ष फक्त तुम्हीच देऊ शकाल. त्यावेळी ज्यानं मिठाची गुळणी धरली होती तो हाच आनंद. अनुपमेच्या चेहऱ्यावर विषादपूर्ण हसू उमटलं. बोलायलाच बसलं तर आनंदशी कितीतरी बोलण्यासारखं होतं. 3 महिने तिला त्याचा पती म्हणून सहवास लाभला होता, पण आज आनंद तिला अपरिचितासारखा वाटला. तिला प्रत्येक क्षण युगासारखा वाटत होता. कितीतरी घटनांची मालिका तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेली. कोड उमटल्याचं समजल्यानंतरची राधक्कांची वागणूक, माहेरची परिस्थिती, समाजाची वागणूक, आत्महत्येचे मनात तरळणारे विचार, सर्व सर्व. होय, आनंद आत्ता आला आहे. आनंद कितीतरी वर्षानंतर अनुपमाला पाहत होता. ती काही न बोलता उभी होती. तिचे हात आता पूर्ण शुभ्र झाले होते, पण त्याला त्यात कुरूपता किंवा किळस जाणवली नाही. तिचे सुंदर काळे भरडोळे आणखी तेजस्वी होऊन चमकत होते. तिचा बोलण्यातला आत्मविश्वास तर त्यानं थिएटरवरच पाहिला होता. साध्या वायलच्या साडीमध्ये अनुपमा सुसंस्कृत धीट स्त्री दिसत होती. मौनाचा हिमनग उतरवण्याच्या हेतूनं आनंद बोलू लागला, कशी आहेस अनुपमा? तिनं त्याच्याकडे निरखून पाहिलं. देखना आनंद काळाच्या प्रवाहात रोडल्यासारखा दिसत होता. तिनं विचारलं, माझा पत्ता तुम्हाला कसा मिळाला? मी काल तुझं नाटक पाहिलं. फार सुरेख होतं तुझं नाटक. तुमचंही नाटक फार सुरेख होतं. थँक्स डॉक्टर. तिच्या अंतर्हृदयातून आठवणींचा लोंढा बाजूला सारत शब्द उमटले, पण तिने ते ओठांवर येऊ दिले नाहीत. आनंद अधीर झाला होता. मला पाहून तुला राग येईल. मी तुला शोधण्यासाठी किती खटपट केली, पण तुझा पत्ता कुठंच मिळाला नाही. तुम्ही इंग्लंडहून केव्हा आला? 2 वर्ष होऊन गेली. अनुपमा, जीवनात गैरसमज होणं स्वाभाविक आहे. माझं चुकलं असेल तर तू मला क्षमा कर. जे घडलं ते विसरून जा. तुम्ही बसा ना, अनुपमानं सहज सौजन्यानं सांगितलं. कुणाचं चुकलं, काय बोलायचं याविषयी हे काही केवळ शब्द नाहीत. त्या शब्दांमागचा अर्थ तुम्हाला समजलाच नाही. मला कोड आलं हा माझा दोष काय? कोडामुळे माझं सौंदर्य नष्ट झालं, यात माझं काय चुकलं? गरिबाघरची मुलगी करून घेऊन तिच्या गरिबीची 4 चौघात टर उडवणं, यात कुणाची चूक आहे? आनंदकडे यापैकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नव्हती.
अनुपमा पुढे म्हणाली, आनंद, केवळ तुम्हालाच ठाऊक होतं मला लग्नाआधी कोड आलं नव्हतं. पण तुम्ही हे तुमच्या आईंना का सांगितलं नाही? का असे वागलात? आता मला जग कसं आहे याची चांगली कल्पना आली आहे. बायको कुरूप झाली तर काय करायचं असं वाटून तुम्ही गप्प बसलात. घरातल्या सोवळ्या ओळ्यात बाधा येईल आणि आपल्या घराण्याचा नावलौकिक ढळेल या भीतीपोटी तुमच्या आई तशा वागल्या. यात चूक कुणाची? आनंद अपराधीपणे म्हणाला, अनुपमा, यानंतर मी तुझ्यापासून दूर राहणार नाही. मला क्षमा कर. कुणाला कुणाकडून क्षमा हवी आहे इथं? मी क्षमा केली तरी काय होणार आहे? रोगानं खितपत पडलेल्या कुत्र्यावर भूतदया म्हणून औषधोपचार करता मानसिकदृष्ट्या खचून गेलेल्या पत्नीला औषधाची गरज आहे असं तुम्हाला वाटलं नाही का? आनंद, त्यावेळी मला 2 आपुलकीच्या शब्दांचीच गरज होती. हपापून मी त्याची फक्त वाट पाहत होते. अनुपमा, जे झालं ते असू दे. आपण एकत्र राहूया. आपत्तीला तोंड देऊ. प्रत्यक्ष मार्ग कसा काढायचा ते नंतर ठरवू. पण एक लक्षात ठेव, मी तुझाच आहे. एवढ्याच शब्दांची मी त्यावेळी चातक पक्षासारखी वाट पाहत होते. तेव्हा काही अर्थ होता या क्षमेला. पण आता नाही. अनुपमा, तुझं अगदी खरं आहे. पण तू आमचाही विचार कर. जर हा आजार पुढच्या पिढीला आला तर काय करायचं ही भीती होती ना. त्यात जर आपल्या घराण्यातल्या मुलींना हा आजार झाला तर, अशी आईला भीती वाटत होती. आनंद, तुम्ही डॉक्टर आहात ना. तुम्हाला या संदर्भात मी काही सांगणं योग्य ठरणार नाही. कोड अनुवंशिक आहे असं कुठं सिद्ध झालंय? माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरी कुणालाच कोड नाही. तेही जाऊ दे. तुम्ही माझ्याशी या विषयावर नीट बोलला असता तर मी स्वतः तुमच्याबरोबर पत्नीसारखं न राहता उत्तम मैत्रिणीसारखी राहिले असते. मी स्वतः तुमचं दुसरं लग्न लावून दिलं असतं. पण तुम्ही मला तशीही संधी दिली नाही. तुमच्या विषयात तुमचं ज्ञान अगाध आहे. तुम्ही मला एक डॉक्टर म्हणून मार्गदर्शन करू शकला असता. आनंदला काय बोलावं ते सुचेना. आनंद, मला सांगा, तुम्हालाच कोड झालं असतं तर? तुम्ही पुढच्या पिढीचा, पुढं कदाचित जन्मणाऱ्या मुलीच्या भविष्याचा विचार केलात. फार उत्तम झालं. पण मीही कुणाची तरी मुलगीच आहे ना. केवळ मला कोड आलं म्हणून मी माणूस आहे याचाच तुम्हाला विसर पडला काय? आनंद निरुत्तर झाला. बोला आनंद, तुम्हाला कोड फुटलं असतं तर? मीही तुमच्यासारखाच विचार केला असता काय? अनुवंशिकतेचा विचार करत तुम्हाला अशीच वाऱ्यावर सोडून निघून गेले असते काय? तुम्ही पुरुष आहात, मी स्त्री आहे, एवढाच फरक. तुम्हाला सोयीस्कर असेल असा विचार तुम्ही मांडलात. पती पत्नी हे नातं असं आहे की कुणा एकाला काही झालं तर दुसऱ्यानं त्याला आधार देऊन संसाराचा गाडा पुढे न्यायला पाहिजे. रोगी आधीच वेदनेनं तळमळत असताना त्याला आणखी मारू नये, ही गोष्ट तुमच्यासारख्या डॉक्टरांना समजली नाही याचंच मला आश्चर्य वाटतं. तुम्ही डॉक्टर म्हणूनही कर्तव्य केलं नाही. खरंय अनुपमा, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. तो मनापासून म्हणाला, आपल्याला हाच रोग झाला असता तर तिनं आपल्याला पाचोळ्यासारखं दूर लोटलं असतं काय? नशिबाचा भाग म्हणून मुकाट्यानं त्याचाही स्वीकार तिने केला असताना. आनंद, मी स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू तुमच्या आई सोवळं या नावाखाली पुन्हा धुवून घ्यायच्या. माझ्या वडिलांना बोलावून घेतलं आणि कोकराला हाकलून द्यावं तसं हाकलून मोकळ्या झाल्या. का ठाऊक आहे? का? कारण त्यांच्या स्वतःच्या मुलावर अपरिमित विश्वास होता. आपल्या या वागण्याचा मुलगा कधीही जाब विचारणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती. तो आपला शब्द ओलांडणार नाही. आपण वागू त्याविरुद्ध ब्र सुद्धा उच्चारणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. आणि तुम्ही तसेच वागलात. तरी मी काही तुम्हाला तुमच्या आईविरुद्ध चिथवलं नसतं. मी फक्त एवढंच म्हटलं असतं, तुम्ही एकदा माझा विचार करा. विवेकानं या घटनेकडे पहा. माणसाचं जीवनच अस्थिर आहे. हा रोग तुमच्या घरात कुणालाही कधीच होणार नाही याची खात्री काय? तुमच्या मुलांनाच उद्या हा रोग झाला तर काय कराल? तो प्रश्नच येणार नाही अनुपमा. मी दुसरं लग्न करणार नाही. पण तुम्ही दुसऱ्या लग्नाला तयार असल्याचं मी अनेकदा ऐकलंय. आईनं तसा आग्रह केला. सुरुवातीला तिच्या समजुतीसाठी हो म्हटलं. तरी मी नंतर नकार दिला. तू म्हटलंस ते सारं अक्षरशः खरं आहे. त्यावर मी काही म्हटलं तरी तू आता ते मान्य करणार नाहीस. पण अनुपमा,
उरलेलं आयुष्य आपण का वाया घालवायचं? इथं आईच्या 16 ओव्याचा अडथळा असेल तर आपण इंग्लंडला जाऊया. तिथल्या समाजात असे आक्षेप घेतले जाणार नाहीत. तू तिथं तुझ्या नाटकाच्या आवडीचाही मनाप्रमाणे पाठपुरावा करू शकशील. या वयात आईमध्ये काही बदल घडवून आणणं शक्यच नाही. अनुपमा, तू आणखी विचार कर. आपण दोघं मिळून जीवनाला सामोरं जाऊया. जाऊ दे आनंद. होरपळून गेलेल्या बीजाला पुन्हा कोंब फुटणं शक्य नाही. आता मला नवरा, प्रेम, माया सारं निरर्थक आहे असंच वाटतं. तुम्ही खूप उशिरा आलात. मला माझ्या जीवनाचं ध्येय समजलं आहे. आता मला कुठल्याही प्रकारच्या आधाराच्या काठीची गरज नाही. प्रत्यक्ष सूर्याचा प्रकाशच रस्त्यावर उजेड टाकत असताना कंदिलाचा प्रकाश कशाला पाहिजे? एकच सांगते, देवाच्या कृपेनं मला बुद्धी आहे. त्यासाठी आवश्यक ती संधी उपलब्ध आहे. मुंबईसारख्या महानगरानं मला अपार रक्षण दिलं आहे. पण सगळ्या महाश्वेतांची परिस्थिती माझ्यासारखी नाही. ज्यासाठी आपण कुठल्याही अर्थी जबाबदार नाही, त्यासाठी परित्यक्तेचं जीवन वाट्याला आल्यामुळे होणाऱ्या दुःख वेदनांच्या कल्पनेनंच माझं मन आक्रंदून उठतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तसं कुणी भेटलं तर तुम्ही त्यांना शक्य असेल ती मदत करा. दयेची भीक नको, माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करा. आनंदला काय बोलायचं ते सुचत नव्हतं. आनंद, उशीर झालाय. मला पण आता कॉलेजला जायचंय. तिनं आपल्याला निघायची सूचना दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याच वेळी तीव्रपणे जाणवलं ही आपली अनुपमेशी कदाचित शेवटची भेट असेल. जिच्याशी लग्न झाल्यावर आपण स्वतःला सुदैवी समजत होतो. तिच्या जीवनातील मोठ्या वळणाला आपण कारणीभूत झालो या विचारानं तो सुन्न झाला. तरी त्यानं शेवटचं विचारलं, अनुपमा, आणखी एकदा तू विचार कर. पुस्तकं एकत्र करत अनुपमा आत्मविश्वासानं म्हणाली, तुम्ही कुलीन घराण्यातले सुशिक्षित बुद्धिमान आहात. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक नाही. काय? परस्त्रीला एकेरी नावानं हाक मारणं योग्य नव्हे. एवढं सांगून ती आत निघून गेली. तिच्या बोलण्याचा मतितार्थ समजून आनंद गडबडून गेला. अनुपमेची नजर कॅलेंडरवर गेली. आज कदाचित वसंत येईल असं तिच्या मनात येत असतानाच दारावरची बेल वाजली. आत आलेला वसंत आतुरतेनं अनुपमाकडे पाहत होता. हे त्याच्या नेहमीच्या स्वभावाला धरून नव्हतं. पण आज तिनं काय निर्णय घेतला असेल याविषयी त्याचं मन उत्कंठेनं भरून आलं होतं. वसंतनं खोलीत नजर टाकली. तिथं काहीही बदल नव्हता. नेहमीप्रमाणे फुलदाण्यांमध्ये तीच पांढरी निळी फुलं होती. साधी वायलची धुतलेली साडी नेसलेली अनुपमा. घर नेहमीप्रमाणे अतिशय स्वच्छ आणि नेटकं दिसत होतं. डॉक्टर, चहा आणते तुमच्यासाठी असं म्हणत अनुपमा उठली. तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून वसंतला काहीच अंदाज बांधता येईना. तोच सुंदर चेहरा, तेच चेहऱ्यावरील मंद हास्य, तोच चेहऱ्यावरील अगम्य अलिप्त भाव. अनुपमा, काय विचार केलात तुम्ही? न राहून वसंतनं विचारलं. गेले 8 दिवस मी विचार करत आहे. डॉक्टर, तुम्ही मला विसरून जा. का पण? डॉक्टर, मला हा संसार, नवरा, घर, मुलं, आई, भावंड ही सगळी नाती खोटी वाटत आहेत. माझा अनुभव पाहता मला संसाराच्या जंजाळात अडकण्याची मुळीच इच्छा नाही. माझी मी आणि सगळेच माझे. कृपा करून मला त्यात खेचू नका. तुम्ही तुमच्या गावी अवश्य जा. तिथं शेकडो रोगी तुमची वाट पाहत असतील. त्यांच्या सेवेत रममाण होणं ही तुमच्या जीवनाची अदम्य आशा आहे. माझ्या जीवनाचा मार्गच वेगळा आहे. डॉक्टर, खेड्यांमध्ये किंवा आपल्या जगात माझ्यासारख्या कोड असलेल्या स्त्रीच्या वाट्याला एकतर तिरस्कार येतो किंवा दया. मी त्याचा भरपूर अनुभव घेतला आहे. मी तुमच्याबरोबर गावी आले की मला पुन्हा त्याच अनुभवांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला त्याचं फार दुःख होईल. तुम्हाला दुःखी करायला मी जबाबदार झाले तर मलाही वाईटच वाटेल ना. तुम्हाला मात्र याच लोकांबरोबर राहायचं आहे. हे माणसांचं निर्भीड अरण्य जिथं जगणंही अशक्य होतं. ती मुंबईच मला अत्यंत प्रिय आहे. इथं केवळ माणुसकीची ओळख पटते. जाती, पंथ, भाषा, धर्म यापेक्षाही डॉलीनं माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे घर माझ्यावर सोपवून निघून गेली. हे आणखी कुठल्या लहान गावात
शक्य आहे काय? तुम्हीच सांगा. आणखीही सांगते, मला कोड आहे. ही गोष्ट या गावात मी जेव्हा आरसा पाहते, तेव्हाच माझ्या लक्षात येते. पदोपदी मला त्याची आठवण करून देणारी माणसं इथं माझ्या जवळपास नाहीत. तुम्ही माझ्यावर दया करा. माझ्या निर्धाराला तुम्ही मोडता घालू नका. अनुपमा, तुमचं पुढचं जीवन खेड्यात राहावं लागेल म्हणून तुम्ही हे म्हणतात काय? तसं नाही डॉक्टर. मी मुंबई का सोडू शकणार नाही, त्यामागचं कारण सांगितलं. माझं पुढचं जीवनही असंच जाईल. माझी आवडती शिक्षिकेची नोकरी, माझे विद्यार्थी, विद्यार्थिनी, माझी आवडती रंगभूमी. दरवर्षी नवे नवे विद्यार्थी येतील. त्या नव्या लाटांबरोबर मीही वाढेन. त्यांच्या जगात मी स्वतःला विसरून जाईन. मी माझ्या जीवनाकडून याहून जास्तीची अपेक्षाच नाही केली. जीवनानं मला सर्वोत्कृष्ट असं दिलं आहे. माझा हाच स्वर्ग आहे. अनुपमा, पण पुढे काय? पुढचं कुणाला ठाऊक आहे डॉक्टर. जीवनात कुणाची अखेर कशी याविषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. ज्यांना मुलं नाहीत त्यांचं पुढचं आयुष्य कसं असतं तेही जाऊ दे. ज्यांना मुलं आहेत पण वृद्धकाळी आई वडिलांना ते विचारत नाहीत, त्यांचं आयुष्य कसं असतं? मी फार पुढचा विचारच करत नाही. अनुपमा, यावर तुम्हाला काय सांगावं हे मला आता समजत नाही. अनुपमाचे डोळे पाण्यानं तुडुंब भरले होते. डॉक्टर, मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. तुमच्या अंतःकरणाचं मला सतत स्मरण राहील. मला हा रोग झाल्यावरही वैज्ञानिक दृष्टीनं विचार करून तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात. माझ्या दृष्टीनं ही फार मोठी गोष्ट आहे. पण या अनुभवातून जाताना मीही वेगळीच होऊन गेले आहे. आज मला गृहस्थ जीवनाचाच वीट आला आहे. तुम्ही तुम्हाला अनुरूप आणि तुमच्या स्वभावाशी मिळत्या जुळत्या मुलीचा शोध घेऊन तुमच्या जीवनाचं साध्य करून घ्या. एखादी डॉक्टर सहचरी भेटली तर फारच उत्तम. माझ्या शुभेच्छा सतत तुमच्या पाठीशी असतील. मुंबईला याल तेव्हा तुमच्या या मैत्रिणीला विसरू नका. मुंबई शहरात तुमची ही महाश्वेता मैत्रीण तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचं सहाय्य करायला सतत तयार राहील. हे विसरू नका. आपल्या दोघांमधला स्नेह लग्नात रूपांतरित होऊन संपून जायला नको. हे 8 दिवसही आपण मित्रांप्रमाणेच राहूया आणि 8 दिवसांनंतर उत्तम मित्रांप्रमाणे परस्परांचा निरोप घेऊया. तिच्या डोळ्यातले अश्रू बांध फोडून ओघळू लागले. तिनं संपूर्ण विचार करून बुद्धीच्या आधारे हा निर्णय घेतला असला तरी तिच्या भावनांना अश्रुरूपानं वाट मिळाली होती. ते लपवण्यासाठी ती आत निघून गेली. भावना वेग कमी झाल्यावर ती बाहेर आली. तेव्हा तिच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. डॉक्टर, तुमचं गावी जायचं कधी ठरलं? माझी आठवण ठेवा. ही माझी एक लहान भेट. तुम्ही माझी काळजी करू नका. तुमचे सत्या इथंच राहणार आहेत. आवश्यकता असेल तेव्हा ते मला मदत करतील. तुम्ही मुंबईला याल तेव्हा मात्र मला भेटल्याशिवाय जायचं नाही. वसंतनं पिशवी खोलून त्यातलं पुडकं बाहेर काढून पाहिलं. तो गडद निळ्या रंगाचा अनुपमानं विणलेला स्वेटर होता. अनुपमानं चेहरा हसरा केला. वसंतही भावविवश होऊन हसला. मनात येत होतं, थोडी आधी अनुपमांशी ओळख झाली असती तर एवढं अमूल्य रत्न मी गमावलं नसतं. हिच्या मनातली भावना दृढ होण्याआधी का भेट झाली नाही? एवढ्यात दारावरची बेल वाजली. दार उघडलं तरी बाहेरच्या विनितेनं आत डोकावून निश्चल वसंतकडे पाहिलं. हसऱ्या अनुपमाकडे पाहून तिनं विचारलं, मॅडम, आत येऊ का? ये विनिता, डॉक्टर आले आहेत. विनिता आत आली. वसंत पुढे आपलं काम अनुपमाला सांगावं की सांगू नये अशा विचारात असताना अनुपमा म्हणाली, काय ग, काय काम होतं? मॅडम, आमच्या कन्नड संघाच्या नाडहब्बासाठी तुम्ही कुठलं नाटक बसवायचं ठरवलंय का? तुम्ही नाटक सादर करणार आहात. मी केवळ दिग्दर्शन करणार. तुम्ही सगळे मिळून ठरवा. ही काही नाटकं आहेत ती पहा. मॅडम, तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना बाणभट्टांच्या कादंबरीवर आधारलेलं महाश्वेता नावाचं नाटक केलं होतं ना? हो हो, पण तुला कुणी सांगितलं? माझी मावशी सांगत होती. ती तुम्हाला ज्युनियर होती. आशा तिचं नाव. तुमच्या लक्षात नसेल. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना ते आवडत असेल तर आपण तेच बसवूया. अनुपमा क्षणभर स्तब्ध होऊन एकदम त्या पात्राच्या मनोभूमिकेत शिरून उद्गारली,
जशी चंद्राची रोहिणी, जसे सूर्याचे कमळ, जशी नारायणाची लक्ष्मी, तशीच मी तुझी. हा कुणीही असो, कुठेही असो, यावरचं माझं प्रेम अचल आहे. हिमालयाप्रमाणे स्थिर आहे, शांत सागराप्रमाणे खोल आणि मानस सरोवराप्रमाणे निर्मळ. नाटकात महाश्वेताची भूमिका करू इच्छिणारी विनिता आणि वास्तव जीवनात पुंडरीकाप्रमाणे असूनही महाश्वेतेच्या जीवनाशी एकरूप न झालेला वसंत अनुपमाकडे पाहत राहिले. अनुपमाच्या ओठांवर मंद हास्य होतं. केवळ वसंतलाच त्या हास्यामागील अर्थ पूर्णपणे उमगला होता.